नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 19 ऑगस्ट सायंकाळचे 6 वाजलेत. पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील. सर्वात प्रथम जर आपण पाहिलं काल सकाळ 8:30 ते आज सकाळ 8:30 या दरम्यान मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर घाट, सातारा घाट, पुणे घाट अतिमुसळधार ते अतिवृष्टी पाहायला मिळालेली आहे. खास करून घाट विभागामध्ये काही ठिकाणी 200 मिलीमीटर किंवा 300 मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला आहे. पुण्याच्या घाटात किंवा काही सातारा किंवा कोल्हापूरच्या काही घाटाच्या भागांमध्ये अशा प्रकारचा अतिवृष्टी किंवा अतिशय मुसळधार पाऊस झाला. त्यासोबतच विदर्भात नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणीसुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होता. मग त्यानंतर अमरावती, यवतमाळ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मुसळधार सरी पाहायला मिळालेल्या आहेत. आणि राहिलेल्या राज्यातील बहुतांश ठिकाणी हलका ते हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळाला. आपण पुढील अंदाज पाहूच, पण त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, दररोज हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा पाऊस का होतोय तर बंगालच्या उपसागरात जे कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं ते तीव्रता वाढून हे डिप्रेशन हे आहे ओडिशाच्या जवळ. पण या डिप्रेशनची तीव्रता वेगाने कमी होईल. हे तीव्र कमी दाबाचे क्षेत्र राहील आणि वेगाने पश्चिमेकडे सुद्धा सरकणार आहे. त्यासोबतच मान्सूनचा हा सलग पट्टा हा राज्याच्या आसपासून गेला आहे, जो की या ठिकाणी दक्षिण गुजरात, उत्तर महाराष्ट्र किंवा विदर्भाच्या आसपासून हा कमी दाबाचा पट्टा मान्सूनचा हात केलेला आहे. त्यानंतर शिअर झोनसुद्धा त्याच्या आसपासच आहे. चक्राकार वारे इकडे गुजरातच्या आसपासच्या भागांमध्ये, मुंबईच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा दिसत आहेत आणि त्या ठिकाणहून दक्षिणेकडे जे ऑफशोर ट्रफ पावसाळ्यात सक्रिय होते ते सुद्धा सक्रिय आहे. आणि या सर्व सिस्टीमचा प्रभाव आहे की राज्यात पाऊस हा वाढला. काही दिवसापूर्वी किंवा 1-2 दिवसापूर्वी जो पाऊस मराठवाडा विभागामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला, त्यानंतर विदर्भाकडे पाहायला मिळतोय आणि ते कोकण घाटात सुद्धा पावसाचा जोर हा खूप जास्त वाढला आहे. आज सकाळपासूनच मुंबईत चांगल्या जोरदार सरी पाहायला मिळाल्या, पण दुपारनंतर थोडासा जोर ओसरला असला तरीसुद्धा पुन्हा एकदा पाऊस मुंबईत वाढण्याची शक्यता आहे. सध्या जर आपण पाहिलं सॅटेलाईट इमेजमध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्यम ते जोरदार पाऊस देणारे ढग आहेत. पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट मध्यम ते जोरदार पाऊस देणारे ढग आहेत. पुणे पूर्वेकडील भाग असेल किंवा मध्याकडील भाग असेल, सातारा सांगलीच्या मध्यच्या आसपासच्या भागात मध्यम किंवा हलक्या सरी पाहायला मिळत असतील. सोलापूर, धाराशिवमध्ये ही स्थिती. त्यानंतर नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा ही स्थिती. जे काही पश्चिमेकडून मान्सूनचे ढग येत आहेत, यामधून पावसाच्या सरी या जिल्ह्यांमध्ये मग नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अहिल्यानगर असेल, बीडचे पश्चिम भाग असेल, धाराशिवचे काही भाग, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचे इतर ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे गडगडाटी पावसाचे ढग आहेत अमरावती, यवतमाळ, गडचिरोली या भागांमध्ये दिसत आहेत. आणि रात्रीचा जर अंदाज पाहिला तर अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या ठिकाणी गडगडाट आणि पाऊस सरी या पाहायला मिळतील. तर हलक्या मध्यम सरी नाशिक, धुळ्याच्याही काही भागापर्यंत पोहोचतील. जळगाव, छत्रपती संभाजीनगरच्याही काही भागांमध्ये पाऊस सरी राहतील. त्यानंतर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिवपर्यंत सुद्धा पाऊस सरी थोड्याफार राहतील. तर कोकण किनारपट्टी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर आणि घाट विभाग असेल पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच नाशिकच्या घाट विभागापर्यंत सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा रात्रीसाठी सुद्धा सक्रिय राहण्याचा अंदाज आहे. एकूणच जर आपण तालुके जर पाहिले तर छत्रपती संभाजीनगर आणि त्याच्या आसपासच्या तालुक्यांमध्ये पावसाचे सरी राहतील. इकडे गंगापूर असेल, खुलताबाद असेल, फुलंब्रीच्या आसपास पाऊस राहील. इकडे सटाणा, देवळा त्याच्या आसपास, मालेगावच्या आसपास पाऊस सरी पाहायला मिळतील. आणि मग या ठिकाणी अमरावती जर पाहिलं तर मोर्शी, वरुड याच्या आसपास पावसाच्या सरी या राहतील. तसेच दिग्रस, आडणीच्या आसपास पाऊस सरी होण्याचा अंदाज आहे. आणि इतर ठिकाणी जसं कोकणात सर्वच ठिकाणी घाट विभागामध्ये नाशिकपासून पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचे म्हणजे पश्चिमेकडील घाटाच्या आसपासचे जे काही तालुके आहेत या सर्वच तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस सरी या होण्याचा अंदाज हा दिसत आहे. मात्र उद्यापासून जे काही डिप्रेशन आहे ते कमकुवत होईल आणि ते मध्य प्रदेश होत इकडे गुजरातकडे लवकरात लवकर पुढे सरकत जाण्याचा अंदाज आहे. शिअर झोनसुद्धा उत्तरेकडे सरकेल. मान्सूनचे ढग वेगाने कोकण किनारपट्टीला किंवा राज्याच्या बहुतांश ठिकाणी नैऋत्य मोसमी जे काही ढग असतील ते वाहताना दिसतील. पण पाऊस जो असेल तो
या ठिकाणी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, सातारा घाट, पुणे घाट, अहिल्यानगरचे घाटाचे भाग, सांगलीचे घाटाचे भाग आणि नाशिकचे घाटाचे भाग या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार किंवा एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा होण्याची शक्यता राहील. मुंबई, ठाणे, पालघरच्या आसपास हे पावसाचा जोर थोडाफार टिकून राहील, पण अतिवृष्टीची शक्यता सध्या थोडी कमी दिसते. पण तरीसुद्धा सावध रहा, या ठिकाणी पाऊस संततधार चालूच आहे. यानंतर अजून जर पाहिलं तर धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगरचे पश्चिम भाग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर मध्यापासून पश्चिम भाग या ठिकाणी हलक्या मध्यम तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार मान्सून सरी या पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर नागपूर, भंडारा, गोंदियाच्याही काही भागांमध्ये मध्यम ते थोड्याशा जोरदार पाऊसही राहू शकतात. आणि हे जे काही जिल्हे सोडले तर राहिलेले भाग आहे नाशिक पूर्व, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, पूर्वेकडील भाग असतील सोलापूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी सार्वत्रिक नाही मात्र काही ठिकाणी हलक्या किंवा हलक्या मध्यम सरी राहतील, मात्र मोठ्या पावसाचा अंदाज दिसत नाही. जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या पुणे घाट आणि रायगड अतिवृष्टीचा रेड अलर्ट या ठिकाणी हवामान विभागाने दिला आहे. त्यानंतर नंदुरबार, नाशिक घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, रत्नागिरी, मुंबई, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे. त्यानंतर धुळे, नाशिक पूर्व आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी सुद्धा मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे. तसेच विदर्भात अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे. तर बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे. तर उर्वरित ठिकाणी जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली आणि कोल्हापूर पूर्व या ठिकाणी हलका पाऊसच होण्याचा अंदाज आहे. या ठिकाणी धोक्याचे इशारे नाहीत, म्हणजे उद्यापासून पावसाचा जोर हळूहळू ओसरेल. 21 तारखेचा जर अंदाज पाहिला तर या ठिकाणी पुणे घाट अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट, नाशिक घाट, सातारा घाट, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबई या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तर उर्वरित ठिकाणी क्वचित हलका किंवा हलका मध्यम पाऊस होईल, धोक्याचे इशारे नाहीत. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.